की सकाळ उजाडली म्हणजे आज काहीतरी असंच होणार. सर्जिकल स्ट्राईक्स भारतीय जनता पक्षाने केले होते. तर मला असं वाटतं की हा वेगळ्या पद्धतीचा हा सर्जिकल स्ट्राईक, पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक्स फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. हे सातत्याने घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करणारे हे राजकारणी होते नेते. आताचं राजकारण आहे ते फार उथळ झालेलं आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण दररोज बदलत चाललेलं आहे त्यातनं आता लोकांना जो एक सरप्राईज एलिमेंट किंवा आश्चर्यकारक किंवा धक्कादायक वगैरे असं आता वाटायचं बंद झालेलं आहे की सकाळ उजाडली म्हणजे आज काहीतरी असंच होणार. इतपत वाईट परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे. हे एक स्थिर राजकारण किंवा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी तीच गोष्ट नक्कीच चांगली नाही. अर्थात सगळंच बदलत असताना महाराष्ट्रातलंही राजकारण बदललं नाही तर आश्चर्य वाटता कामा नये. मला आज जेव्हा अशोक चव्हाण तिकडे गेले तेव्हा मला सतत असं वाटलं की मागच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 2019च्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक्स भारतीय जनता पक्षाने केले होते. तर मला असं वाटतं की हा वेगळ्या पद्धतीचा हा सर्जिकल स्ट्राईक, पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक्स फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत आणि त्याचे आता कोणाला आश्चर्य वाटत नाही कारण की हे स्ट्राईक्स होणारच होते. गेले काही दिवस आपण मीडियातनं हे वाचत होतो की मोठे मोठे काँग्रेसचे नेते भाजपच्या पंपूत जाऊन बसतील आणि त्याच्यामुळे ते झालेलं आहे. मला एक सोनवणे मला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं की किती सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी असतं राजकारण. म्हणजे आपल्याला अशोक चव्हाणांच्या संदर्भात असेल, काही दिवसापूर्वी मुरली देवरांचे चिरंजीव मिलिंद देवरा गेले. हे सातत्याने घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करणारे हे राजकारणी होते नेते मधल्या पिढीचे. म्हणजे अशोक चव्हाण असतील, शंकररावांचे चिरंजीव मुरली देवरांचे चिरंजीव मिलिंद देवरा. आणि ह्या घराणेशाहीबद्दल एक प्रकारचं भारतीय जनता पक्षामध्ये फारसं असं चांगलं मत नाहीये, परंतु तरी देखील त्यांना ते स्वीकारलं जात आहे. तर हे कसं काय होतंय हा एक सेल्फ कॉन्ट्राडिक्शनचा भाग आहे. दुसरं म्हणजे की काँग्रेस पक्षामध्येच आता असं काहीच राहिलेलं नाही का. म्हणजे ही नावं जी आहेत म्हणजे नाना पटोलेंबद्दल नाराजी असणं किंवा मगाशी मला वाटतं बाळासाहेब थोरातांचा तांब्यांचा उल्लेख झाला, या सगळ्या घटना ज्या आहेत आणि मग काँग्रेसची त्या फॅमिलीवर असलेली पकड. म्हणजे शंकरराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा जो मुख्यमंत्री होऊन गेला तर त्यांच्यात ते काँग्रेस पेनिट्रेट झालंच नाही का. काँग्रेसचं कल्चर, काँग्रेसची फिलॉसॉफी. मुरली देवरा केंद्रीय मंत्री होते, त्यांच्या मुलामध्ये ते का नाही आलं. म्हणजे घराणेशाही आणि पॉलिटिकल फिलॉसॉफी ह्याचा काही दुरान्वयाने संबंध नाही असंही आता मला वाटायला लागलं. त्याच्यामुळे एकूणच आताचं राजकारण आहे ते फार उथळ झालेलं आहे. ते त्या पद्धतीनेच केवळ सत्तेसाठी किंवा एक ऍडजस्टमेंटसाठीच आपल्याला किंवा सत्तेच्या गणितात आपल्याला पुढे जागा मिळते. जसं आता अशोक चव्हाणांच्या बद्दल राज्यसभेची त्यांना उमेदवारी मिळणं. मला असं वाटतं की खूप आपण शॉर्ट टर्म विचार करतोय आणि महाराष्ट्राच्या एकूण इतिहासाला या गोष्टी काही साजेशा नाहीत. अर्थात इतिहास जर आपण थोडा मागे जाऊन पाहिला तर तो इतिहास जवळजवळ आजच्या पुढाऱ्यांनी सगळाच बदलून टाकायचं जवळजवळ ठरवलेलं दिसतंय. काहीच त्यात नवीन होताना दिसत नाहीये. बरोबर.